माच म्हणजे जिथे आभाळ जवळ वाटतं आणि आळ म्हणजे लोकांची वस्ती. या दोन शब्दांनी मिळून तयार झालं आहे हे स्वर्गासारखं गाव माचाळ. घाट पण कसलेत से से घाट पण कसलेत से से कधी पाहिलं आहे का असं एखादं गाव जे ढगांच्याही वर आहे? हो, आहे असंच एक गाव माचाळ. लांजा तालुक्यातील एक छोटंसं पण स्वर्गासारखं सुंदर गाव, धुक्याच्या पदराआड लपलेलं, आणि म्हणूनच लोक त्याला कोकणातील स्वर्ग देखील म्हणतात. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी खूपच एक्सायटेड आहे कारण आज आपण चाललो आहोत माचाळला. चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत या आणि बघूया आज काय काय धमाल होते ते. पण त्याआधी घरून निघताना जी आमची सगळ्यांची लगबग होती ती मी तुम्हाला दाखवते. समोरून चिकन बिर्याणी. काकी आणि मम्मी बिर्याणीची तयारी करत होते. फुल तयारी चालू आहे माचाळची. हा आमचा केदार सायकल चालवतोय. आका न्याहारीची तयारी करताय. बिर्याणी बनवतोय, माचाळला जायचं आहे. तुमचं काय चालू आहे? आमचा कोशिंबीरचा प्लॅन. आजोबा इथे रेस्ट करतायत. तन्मय, तू काय करून आलाय सकाळ सकाळ? केस कापलीस? केस कापला देणार. काकी हाय करा. हाय. आता आत्तू आणि मम्मी बिर्याणीला फायनल टच देत आहेत. फायनली सगळ्यांचा आता मेकअप चालू आहे. इथे सगळी लगबग सुरू आहे माचाळला जाण्याची. फायनली आम्ही निघालो आणि आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांनीच आमचा सी ऑफ केला. इथे आम्ही आमच्या जोगणी दुकानातून खाऊ घेतला आणि मग प्रवासाला सुरुवात केली. तन्वीताई आणि युक्ताताई मागेत म्हणून मी पण मागे आले आणि आता मी तुम्हाला करणार आहोत. गणपती बाप्पा. तर आम्ही निघालो आहोत वेरवळीहून सालपे मार्गे माचाळकडे. साधारण तासभर लागतो तिथे पोचायला. पण हा रस्ता म्हणजे नुसतीच सफर नव्हे, ही एक अनुभव यात्रा आहे. जाताना वाटेत सालप्याला आम्ही माझ्या काकीच्या घरी थोडा वेळ थांबलो.
काय आलं सांग सांग. मग सालप्याला आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांसाठी खाऊ घेतला. माझं दुकान आहे आणि हा माझा भाऊ आहे. अमित्रा, हे रेकॉर्ड झालेलं आहे इथे. आणि इथून आमच्या माचाळच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. हा सालपे टू माचाळ रोड खूपच चांगला बनवला आहे. या रोडवर खूप स्टीप वळणं आहेत. माचाळच्या प्रत्येक वळणामागे एक सुंदर दृश्य लपलेलं आहे. हा निसर्ग जणू कोणीतरी रंगपेटी घेऊन रंगवलेल्या चित्रासारखं वाटतो. या रोडने जाताना खूप छान व्ह्यू पॉईंट्स पाहायला मिळतात. मग धनगरवाडीच्या पुढे गेल्यावर आम्ही इथे थोडा वेळ थांबलो आणि इथे एक गंमतच झाली. युक्ताताई गाडीतनं बाहेर आली आणि डायरेक्ट खालीच पडली. नशीब तिला लागलं नाही, पण सगळेजण खूप हसत होते आणि ती पण हसत होती. केवढी उंच उडी मारायची, काहीतरी पद्धत. उडी डायरेक्ट मारलीस म्हणून मानेवर गेली असती. सुंदर आहे. आणि तिथे येताना काय व्ह्यू होता. आणि घाट पण कसलेत से से. आणि घाट पण कसलेत से से. सहलीची खरी मजा हीच असते. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. आणि हा व्ह्यू पॉइंट तर जबरदस्तच आहे. 2 डोंगरांच्या मध्ये हा रस्ता आणि दोन्ही बाजूला खोल दऱ्या. Maybe someday it'll all work out. Until then, nope, a nope, a nope, a nope, definitely nope, a nope, nope, a nope. Probably never, ever, 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 ever gonna happen. Oh no. समोरचे हिरवेगार धुक्यात दडलेले डोंगर आणि मधून नागमोडी वळण घेत जाणारा हा रस्ता. इतकं सुंदर दृश्य पाहून आम्ही थोडा वेळ तिथे थांबायचं ठरवलं. आणि खरंच मन भरून एवढी मजा केली ना, काय सांगू, तुम्हीच बघा. काय दिसत नाहीये त्यांचं.
असं वाटतं आकाशच आहे. थंडी व हा पुढे जास्त नको. बापरे भारी वाटतं थंड. आता सगळ्या साईडला आले असे. वरती आहे. थंडगार धुक्याचे सौम्यच होत अंगावर येत होते, पण जणू मनाला स्पर्श करून जात होते. आणि ते धुक्याच्या चादरीतून डोकावणारी ती सूर्यकिरणं त्यांच्या सोबतीने एक वेगळाच आनंद वाटत होते. माच म्हणजे जिथे आभाळ जवळ वाटतं आणि आळ म्हणजे लोकांची वस्ती. या दोन शब्दांनी मिळून तयार झालं आहे हे स्वर्गासारखं गाव माचाळ. Lighten up, take me on your magic river. Tell me all your dreams align. Sign me up and tell me about the people that you know who are trying to feel alive. Life can get hard, so honey, if you need to cry, just come share my pillow and rain, rain, go away. I wanna hear about everything you're ever thinking. You know that I can take the truth. Call me out if you think I'm never slipping. Maybe I can turn it around. Oh yeah. Baby, if you want us, you know time is on our side. Things are gonna haunt us, we'll just have to put aside. And I'm right here if you just need to cry. Come love, share my pillow and rain, rain, go away. Been some time since you fixed me. I'll never forget your time. I know if I need it, you'll always believe my eyes. Crying on my pillow, rain, rain, go away. हा सर्व निसर्ग आणि ही मजा इथे प्रत्यक्ष आल्याशिवाय नाही मिळणार. इथे आम्ही मनसोक्त मजा केली आणि मग इथून आम्ही निघालो मुचकुंद ऋषींच्या गुफेकडे. इथून मुचकुंद ऋषींची गुफा साधारण 1.2 किलोमीटर अंतरावर आहे. या कच्च्या रस्त्याने गुफेपर्यंत जाऊन यायला साधारण 1.25 तास लागतात आणि हा रस्ता चढणीचा असल्यामुळे
थोडासा दम पण लागतो. आणि हो, जेव्हा तुम्ही या रस्त्यांनी जाल तेव्हा जळूंपासून सावध राहा. आणि हे जळू जेव्हा आपल्या पायाला चिटकतात तेव्हा ते आकाराने खूप लहान असतात आणि त्यामुळे ते आपल्याला कळत नाहीत. 3 माणसं थोडी मागे राहिलेली आहेत. गिर्यारोहक. आता आपण चाललो आहोत मुचकुंद ऋषींच्या गुफेकडे. तिथे पोचायला थोडं चालावं लागतं, पण निसर्गाच्या सोबत चालण्याची मजा फारच वेगळी आहे. आणि त्या गुफेची स्टोरी तर अजूनच वेगळी आहे. मध्ये मध्ये पायांना आणि हातांना चेक करत जा. हे जळू खूप हळूहळू वाढतात, त्यामुळे आपल्याला कळतच नाहीत की आपल्या पायावर जळू चिटकले आहेत. इथपर्यंतच आम्हाला थकायला झालंय आणि अजून भरपूर वर चालायचं आहे. ऑलरेडी माचाळ 3000 फुटावर उंच आहे आणि आता आपण गुफेकडे चाललोय. त्याला इथून जायला 1 तास लागेल. हिरव्यागार झाडांमधून लाल मातीच्या या पायवाटेवरून मुचकुंदी नदीच्या उगमस्थानाकडे जाताना मनात अनेक भावना उसळत होत्या. एक गूढ शांतता होती, जणू निसर्ग काहीतरी सांगत होता, अगदी हळूच, थांब जरा, हे क्षण तुझे आहेत. हे आहे मुचकुंदी नदीचं उगमस्थान. चला मी तुम्हाला दाखवते. हा झरा दिसायला छोटा वाटतो, पण याच पाण्याचं रूपांतर पुढे नदीत होतं. हीच ती जागा जिथे मुचकुंदी नदीचा जन्म होतो. आणि हे पाणी प्रवास करत करत गावं, शेती, माणसांच्या जीवनाशी स्पर्श करत जातं. कधी आईच्या प्रेमासारखं संत वाहतं, तर कधी पावसात खवळून उठतं. पण त्याचं देणं मात्र कायम निस्वार्थच. चला आता आपण गरुड गर्भ गुफेत जाऊया. गुफेच्या इथे पोहोचलेलो आहोत. तिथे ती गुफा आहे. ट्रेकिंगसाठी काटे आणि रोप. किती वेळ चाललो तुला आहे. चला आता आपण गरुड गर्भ गुफेत जाऊया. जंगलाच्या उंच भागात वसलेली ही गुफा म्हणजे निसर्ग, साधना आणि इतिहास यांचे एकत्र दर्शन. मुचकुंद ऋषी हे एक थोर राजा होते, ज्यांनी अनेक वर्ष देवतांसाठी युद्ध केलं आणि शेवटी त्यांनी याच गुफेत विश्रांतीसाठी ध्यानधारणा केली.
गुफेत पाऊल ठेवलं आणि इथली शांतता मनाला गाठवून गेली. या गुफेला 4 रस्ते आहेत. पहिला ज्याने आपण आत आलो, हा दुसरा रस्ता आहे आणि आणखीन 2 आहेत, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. गुफा सुंदर आहे आणि इथून मस्त सुंदर व्ह्यू दिसतो, पण आता इथे धुका आहे. चला आता आपण गणपती मंदिरात जाऊ. हा जो रस्ता आहे त्याने अगदी वाकून जावं लागतं आणि तिथेच श्रीकृष्णांचं मंदिर आहे. आम्ही आत पाहिलं तर त्यात वटवाघळं उडत होती. पहिल्यांदा गुफेत आली आणि ही गुफा खूप मोठी आहे. इथे श्रीकृष्णाचं आणि गणपतीचं मंदिर आहे. गरुड गर्भ नावातच सगळं आहे. गरुडाचा गर्भ म्हणजे त्याची अंडी, त्याचं रक्षण आणि एक पवित्र इतिहास. इथल्या थंडगार गुफेत उभं राहिलं की वाटतं जणू त्या प्राचीन युगाचा एक क्षण आजही इथे जिवंत आहे. इथे तर तुम्ही पूर्ण उभे राहू शकता. घसरशील, फक्त सांभाळ. मी जातो, थांब बाजू. मी जातो बाजू. इथून पण आपण गुफेतून बाहेर येऊ शकतो. असे 3 ठिकाण आहेत जिथून आपण गुफेतून बाहेर येऊ शकतो आणि हा सुंदर व्ह्यू बघू शकतो. दगड खाली आलाय थोडसा. या गुफेत येणं खूप ऍडव्हेंचरस आहे आणि या गुफेपर्यंत येणं पण एवढं चालावं लागतं. चला आता परत गुफेत जाऊया. गंगाराम गणू हजारो वर्षांपूर्वी इथे मुचकुंद ऋषी ध्यान करत होते. या थंडगार भिंतींमधून अजूनही त्यांच्या अस्तित्वाचा भास होतो. खूप सुंदर आहे ही गुफा आणि मोठी पण आहे. इथे मुचकुंद ऋषींची गुफा आहे आणि इथे पूर्ण खोल आहे. काही दिसत पण नाहीये खालचं. असं म्हणतात की उन्हाळ्यात इथून रत्नागिरीचा समुद्र दिसतो.
स्वर्गच आहे. खरंच माचाळ फक्त एक ठिकाण नाही, ती एक अनुभूती आहे जिथे निसर्ग तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही स्वतःला विसरून जाता. जर तुम्ही कधी माचाळला आलात तर डोळ्यांनी नाही तर मनाने पहा, तेव्हाच तुम्हाला इथली खरी जादू अनुभवता येईल. आम्ही खाली उतरत होतो आणि खरंच सांगते, एवढं चालल्यावर इतकी भूक लागली होती ना, मग काय लगेच आमचं हुकमी ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. घरी बनवलेली बिर्याणी. एकदम फर्स्ट क्लास, मस्त एकदम. बसा तुम्ही, अण्णा काय नाही होय, बसा तुम्ही. मावशीला बस. काका त्यांनी दिसायची आहे पकड के रखा है. समज आहे ना नको कसं वाटते? एक नंबर. सर्वत्र धुकं आणि ताटात बिर्याणी. असे क्षण खरंच रोज जगायला मिळत नाही. कसं वाटलं? खाऊन झाल्यावर आम्ही गाडीवर बसून मजा करणार होतो, पण तेवढ्यात एवढा जोरात पाऊस आला ना, सगळ्यांची धावपळ झाली. पण आम्ही त्या पावसात खूप भिजलो. तुम्ही माझ्याबरोबर या छोट्याशा भटकंतीत सहभागी झालात त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आता पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी, नव्या निसर्गाच्या कुशीत. तोपर्यंत निसर्गाची जपणूक करा आणि त्याच्यावर प्रेम करत राहा. टिल देन, बाय. मासाळचा अनुभव खरोखर खूपच भारी होता. इकडे खूप मस्त वाटलं.
माचाळ कुठे होता बारीक असतो माझ्या पायाला 2 वेळा चावले बाई कसा कुठे होता कुठे पॅटिक पप्पांच्या पायाला